तर ठाणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। तासाभरापासून ठाणे नाशिक महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। खड्डे आणि अपूर्ण रस्त्याच्या कामांचा वाहन चालकांना मोठा फटका बसतोय। खड्डे बुजवण्याचं काम अत्यंत संथगतीनं सुरू असल्याचा आरोप वाहन चालकांकडून केला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश थोरात आपल्यासोबत आहेत। गणेश, काय अधिक माहिती? सागर, नक्कीच आपण ठाणे नाशिक हायवेवरती आहोत आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी गेल्या 1 तासापासून आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले, रस्त्याचे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणी वाट काढताना धीम्या गतीने जावं लागतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी ठाणे नाशिक या महामार्गावर करावा लागतो। पाहू येतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देखील खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम असेल या इतर डिपार्टमेंट असेल, त्यांनी आता कुठेही पद्धतीने या पद्धतीने खड्डे बुजवण्याचं काम ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने खड्डे बुजताना दिसत नाही। मात्र वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाला देखील नाकीनऊ झालेलं आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कशा प्रकारचे खड्डे बुजवले जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या ह्या मार्गाचं देखील काम सुरू आहे। मात्र या कामामुळे देखील मोठ्या प्रमाणात फटका वाहनधारकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र या ठिकाणी खड्डेमुक्त ठाणे नाशिक मार्ग कधी होणार हे देखील सवाल जे ते वाहनधारक विचारतात। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर सकाळपासून गेल्या 1 तासापासून ही वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी रुग्णवाहिका असतील यांना देखील याचा फटका बसत आहे। त्यामुळे या मार्गाचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। मात्र समृद्धी महामार्गानंतर ह्या देखील महामार्गाचं काम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीने चौपदरी रस्ता सुरू आहे त्या मात्र दुसरीकडे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांची चाळ झालेली आहे। गणेश, त्यामुळे कुठेतरी रस्त्याचं काम सुरू असल्यानं आणि संथगतीनं काम हे सुरू असल्यामुळे ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।